व्हिजन गोंदिया ह्या विषयाला घेऊन आपण आपल्या जिल्ह्यातल्या काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना घेऊन इथं आपण एक कॉन्क्लेव्ह आयोजित केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात पहिले कारण कसं आहे आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे आपण राजकीय नेते पुढारी जे असतात हे जे प्लॅन करतात त्याला आपण म्हणतो की हे आमचा विकास करू शकतात आणि लोकांनी त्यांना आपलं येणारं हे मानलेलं आहे की नेतेच काहीतरी करू शकतात. पण त्याच्या उलट नेते हे विकास कुठल्या गोष्टीला म्हणतात हे नेत्यांना पहिले ठरावं लागेल. आमच्याकडलं एक माइंडसेट आहे लोकांचं की विकासाची परिभाषा म्हणजे आम्ही मोठे हायवे बांधले की फक्त हा विकास, गावातल्या मधल्या सिमेंट रोड बांधले तर हा विकास, नाल्या बांधले तर हा विकास. याच्या पलीकडं आमच्याकडल्या नेत्यांचं खरं तर लक्षच नाही दुसऱ्या गोष्टींकडे. म्हणजे प्रामाणिक बोलतो असंही मी कडक बोलण्यामध्ये लोक मला ओळखतात की गुड्डू भैया बहुत टफ बोलते हे. तर हे विकासाच्या पहिले मॉडेल ठरवावं लागेल की विकास लोकांना काय पाहिजे विकास. आणि हे मला असं वाटतं की ज्या प्रकारची लिडरशिप ह्या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोक झाले आहेत, सत्तेमध्ये राहिले आहेत, त्या लोकांनी हे करू शकले असते. पण कुठंतरी हा इच्छाचा अभाव राहिला आहे. पण म्हणजे माझ्या आधी मी अनेकांचे हे ऐकले वक्तव्य. एक तरुण साहेब सोडले तर बाकी सगळे राजकीय नेते होते. त्यातले अनेक लोक अनेक वर्षापासून सत्तेमध्ये आहेत. ते सगळ्यांनी एकच विषय मांडला इथं की आपला हा जिल्हा कृषीप्रधान जिल्हा आहे, एक विषय. काही लोकांनी मांडला की आपला हा जिल्हा 50% फॉरेस्टने ग्रासलेला आहे, बरोबर आहे. मग आपल्या जगामध्ये अनेक असे देश आहेत जे फक्त टुरिझमवरती त्यांचं मेन इकॉनॉमी डिपेंड आहे, टुरिझमवरती. मग आम्ही देशातला एवढा घनदाट जंगल 50% व्याप्त असलेला आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये असेल आणि त्यातही जर आम्ही त्याला टुरिझमला डेव्हलप करू शकत नसेल एवढ्या वर्षामध्ये, तरी आमचं फेल्युअरनेस आहे मला असं वाटतं. मग आम्ही डेव्हलप करू हे सगळेच बोलतात. आपल्या जवळच्या मध्य भारतातील कान्हा एवढा डेव्हलप होऊ शकतो. आपल्याकडे आपल्यापेक्षाही खूप घनदाट नसलेला गीर डेव्हलप होऊ शकतो. आपल्याकडे विदर्भातला तळोबा डेव्हलप होऊ शकतो. तर मग आपल्या इकडला हा नागझिरा का डेव्हलप होऊ शकत नाही. मग अनेक लोक जसे मगाशी परणे भाऊ म्हणले की आम्ही 5 वाघिणी आणल्या, धन्यवाद आपला मनापासून. पण वाघीण आणूनच डेव्हलपमेंट होईल का त्याचा? मला असं वाटतं काय झालं पाहिजे होतं, याचं ॲडव्हर्टाइजमेंट झालं पाहिजे याचं. ते झालं नाही बरोबर. म्हणजे मी मध्यंतरी 5-6 वर्षा पहिले कान्हा ह्याचं नाव एवढं नव्हतं फेमस, पण तिथल्या गव्हर्नमेंटनी जेव्हा शिवराजसिंग चौहान साहेब तिथले मुख्यमंत्री होते, इनक्रेडिबल इंडिया म्हणून ते त्यांचं प्रमोशन ह्या वर्षभर चालला. म्हणजे टी व्ही उघडली की अर्ध्यात इनक्रेडिबल इंडिया मध्य प्रदेश, कान्हा मध्य प्रदेश, कान्हा कान्हा कान्हा. म्हणजे एवढा प्रचार त्यांनी केला की त्याचं नाव जगात पूर्ण पसरलं. आमच्या इकडं म्हणजे मध्य प्रदेशच्या कान्हाचे होर्डिंग नागपूरच्या एअरपोर्टला दिसायचे, पण विदर्भातल्या आपला नागझिरा नवेगाव बांधचा आमचा ॲडव्हर्टाइजमेंटचे बोर्ड आमच्या जिल्ह्यात दिसत नाही. ही अवस्था आपल्या विदर्भातल्या आमच्या इथली झाली आहे. त्याला प्रमोशनची आवश्यकता आहे. बरं, आपण गाव फिरता, आपण तुमच्या सोशल मीडिया आपण तपासली. आता काय समस्या इथल्या लोकांच्या मूलभूत समस्या आहेत, तुम्ही जनतेपर्यंत जात आहात, लोकांची काय अपेक्षा आहे आपल्या नेत्यांकडून, आपल्या आमदारांकडून, आपल्या सरकारकडून, आणि ती सरकार जी आहे ते खरंच ही जे लोकांच्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात काय, आणि नेमका शासनाच्या योजना ज्या आहेत ते सर्वसामान्यांपर्यंत आजही पोहोचल्या का? किंवा तुम्ही जेव्हा गावांमध्ये जाता तर लोकांची प्रमुख मागणी तुमच्याकडे काय असते? मगाशी मी जेव्हा सगळं ऐकत होतो त्यामध्ये एक तलावाचा जिल्हा हा एक विषय आला होता आमच्याकडे. तर आपल्या इथल्या तलावांचं भाऊ म्हणले मगाशी की आपला हा तलावांचा जिल्हा आहे, पण तलावांना खोलीकरण करण्याची गरज आहे. हा एक मोठा रोजगार गावातल्या मुलांना गावातल्या गावात उपलब्ध होऊ शकतो असं मला वाटतं. जर तलाव आपण डेव्हलप केले तर फिशरीज डेव्हलप करू शकतो. फिशरीज डेव्हलप झाली तर आपल्याकडे त्याचा आपण लॅबोरेटरी तयार करून फिश वेगवेगळे प्रकार आपल्याकडे तयार करून आपण फॉरेन एक्सपोर्ट करू शकतो.
ह्याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं आपल्या गावातला अनेक युवक हा शहरातनं जाणं थांबवू शकतो. आमच्या इकडे मुलं इंजिनियर झाले पुण्याला मुंबईला, आमच्या इकडे मुलं ॲग्रिकल्चर झाले की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला. म्हणजे इकडे शिकणारा मुलगा हा याची धाव आपल्याकडे काम नाही आहे, त्याला त्यांनी घेतलेल्या एज्युकेशनसाठी काही वाव नाही आहे म्हणून तो इकडे तिकडे पळ काढतो मुलगा. तर त्याला एक तर रोजगार द्यायचा असेल तर त्याला हे डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला, की आपल्याकडे तलावाचा जिल्हा असेल तर आम्हाला फिशरीज ह्याच्याकडेही लक्ष द्यावं लागेल. दुसरं, आमच्याकडे हा जर शेतकऱ्यांचा जिल्हा असेल तर आधीच्या काळामध्ये काय व्हायचं माहिती आहे का, जेव्हा मुलगीचं लग्न व्हायचं तेव्हा आतासारखं मुलीला फ्रीज टी व्ही कूलर देत नव्हते. त्याचे आई वडील तिला एक गाय द्यायचे, गाय गोधन म्हणून. तर त्यामागची संकल्पना ही होती की जर एका गायीची जोपासना ही जर चांगल्या प्रकारे एक परिवार करत असेल तर गावातला एक सामान्य परिवार हा त्याच्यावरती उपजीविका करू शकतो, त्याच्या दुधावरती, खतावरती, शेतीमध्ये घेतलेलं खत आणि अन्य गोष्टीमध्ये. तर याला आम्ही प्रोत्साहन का देऊ शकलो ना एवढ्या वर्षामध्ये? मग आपण याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होता खरं तर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही बघितले की अनेक दुधाच्या संस्था आहेत, त्या लाख लाख लिटर, 5-5 लाख लिटर, 10-10 लिटर लाख लिटर त्यांच्याकडे दूध कलेक्शन होतो आणि सगळा तो देशातले जे अमूल असेल, मोठ्या मोठ्या कंपन्या त्याचं दूध हा असतो. आम्ही विदर्भामध्ये, आम्ही जर कृषीप्रधान असेल, आमच्याकडे शेती असेल, शेतकरी जिल्हा असेल, मग आम्ही दूध हा उत्पादनाला आमचा सेकंड बिझनेस का करू शकलो नाही? हा आमचा एक फेल्युअरनेस आहे. आम्ही ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. तर आमच्याकडे हाही एक धंदा शेतकऱ्यांच्या मुलांना गावातल्या गावात बसल्या एक मोठा उद्योग हा उपलब्ध होऊ शकला असता. पण ही करण्यामध्ये आम्ही राजकारणी याच्यामध्ये फेल झालो असं मला वाटतं. तुमच्याकडे काय रोडमॅप आहे ह्या सर्व गोष्टींचा? आपण म्हणाले की अशा पद्धतीनं करायला पाहिजे होतं, मात्र कुठेतरी त्याला प्रॉपर एक नियोजन लागते, एक वे लागते. जे उत्पादनासाठी जो खर्च येतो ना शेतकऱ्याला, हा कुठंतरी आपण कमी करू शकतो का? त्याला याच्यामध्ये आपण काही सूट देऊ शकतो का शेतकऱ्यांना? म्हणजे जे कमर्शियल बेसवरती चालवतात त्यांचं मला हे नाही म्हणणं, ते त्यांचं वेगळं हे आहे. पण जो घरगुती जो पालन करतो त्या लोकांना हे स्मॉल स्केलवरती परवडत नाही त्यांना. हे म्हणजे आपण जो त्यांची फीड जो मागवतो आहे, फीड म्हणा किंवा अन्य ही आपल्याला परवडत नाही शेतकऱ्यांना. आणि म्हणून तो त्यांना असं वाटतं की हा धंदा आपण नाही करू शकत, आपल्याला महागात परवडतो आहे म्हणून. आणि म्हणून सरकारने शेतकऱ्यांना थोडं त्यामध्ये त्याला काय म्हणतात तुम्ही, बोनस नाही म्हणता का, बोनस एक बेनिफिट, हा त्यांना जे प्रोत्साहन मनी म्हणून जर सरकारने देण्याचा प्रयत्न केला तर सबसिडी जर देऊ शकत असतील तर त्यांनी जर देण्याचा प्रयत्न केला. आपण अनेक उद्योगांना, मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सबसिडी देतो ना, 10-10 हजार कोटी, 15-15 हजार कोटी. आम्ही जे आता सोशल मीडियावर सगळं बघतोच आहे. तर आमच्या शेतकऱ्यांना जर तुम्ही ह्या डेव्हलपमेंटसाठी जर सबसिडी दिली तर हा एक चांगला उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये उभा होऊ शकतो. जर मला माझ्या स्वप्नातला जर जिल्हा असेल तर त्याच्यामध्ये शेती उद्योग, शेतीवर अवलंबणारे बाकी उद्योग हेच ह्या जिल्ह्यातले प्रमुख डेव्हलपमेंटसाठी मारक ठरू शकतात. कारण की सरकार कुणाचंही हो तो ह्या लेवलवरती रोजगार उपलब्ध करू शकत नाही. खरं तर पोदल कसा तुमच्या ह्या ठिकाणी MTDC आहे आणि त्या ठिकाणी पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि कुठेतरी तिरोळा जो विधानसभा क्षेत्र आहे त्या ठिकाणी जलपर्यटनाला त्या ठिकाणी वाव आहे. कुठेतरी आमदार तिरोळा विधानसभा क्षेत्राचे विजय रहांगडाले ते सुद्धा ह्या कॉन्क्लेव्हचे आमच्या सेशनचे पाहुणे होते, मात्र काही कारण असू शकतात ते आले नाही किंवा येत असतीलही, रस्त्यामध्ये जरी असतील. त्यांना कुठेतरी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 1 वर्षाआधी उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार यांना पाणीदार आमदार म्हणून एक नवीन त्यांना पदवी दिली की पाणीदार आमदार आहेत आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी यांच्या माध्यमातून हे आहे. तुमचं एक स्टेटमेंट ऐकलं की कुठेतरी हे पाणी कुठेतरी धरणं बांधणारे आमदार नाही तर धरणाचे दरवाजे फक्त सुरू करणारे आमदार आहेत, असं सुद्धा तुमचं एक स्टेटमेंट मी पाहिलं होतं. नेमकं काय पाहता किंवा तिथलं धरण आहे, तिथलं पाणी आहे, हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचते का आणि काय सध्या परिस्थिती आहे त्या धरणाची आणि याची? मला असं वाटतं मी बोलण्यापेक्षा हे जिल्ह्यालाही माहिती आहे की ह्या जिल्ह्यामध्ये एक आधीचे म्हणजे 15 वर्ष 1995मध्ये महाराष्ट्र भाजपचं सरकार आलं होतं, त्या काळाला महायुतीचं, भाजप सेनेचं. त्याच्या आधीचे जे प्रकल्प सोडले तर त्यानंतर ह्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं एक
इरिगेशनला कोणी वाव दिली असेल तर स्वर्गीय महादेवरावजी शिवणकर साहेब जेव्हा इरिगेशन मंत्री होते त्यांनी दिला आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये कटंगी असेल, कल्पात्री असेल, उमरझरी असेल, हे त्या खरबंदा असेल, खरबंदा आधीचा जुना होता पण त्यालाही माहिती आहे एक मोठं रूप देण्याचं काम ह्या जिल्ह्यासाठी इरिगेशनची खरी व्यवस्था करणारा एखादा महामेरू असेल ज्याला पाणीदार आपण म्हणू शकत होतो ते महादेवरावजी शिवणकर आहेत. आता कसं आहे राजकारण फक्त म्हणजे आता तुम्ही एक राजकीय प्रश्न विचारला म्हणून मी त्याला राजकीय स्वरूप देतो आहे आता की त्यांनी पाणीदार आमदार म्हणण्यासारखं त्यांनी असं काहीच नाही केलं आहे. मला असं वाटतं की एखाद्या धरणाचं त्याच्या जेव्हा लोकांना पाण्याची आवश्यकता असते तेव्हा त्याच्या पाण्याचं गेट खोलणं हे काही पाणीदार आमदारकी नसतं. हे त्यांनी फक्त गेट खोलले आहेत, ते गेट खोलून फक्त पाणी वाहून जाणं त्या कॅनलमध्ये एवढंच आहे ते, त्याच्या अलीकडे काहीच नाही. हे सगळे जे धरणं आहेत त्यांचे कॅनल्स आहेत. मला असं वाटतं हे सगळे महादेवरावजी शिवणकर साहेब जेव्हा ह्या राज्याचे इरिगेशन मिनिस्टर होते हे तेव्हाचे काम आहेत. म्हणून त्यांना एवढा पाणीदार आमदार म्हणण्याचा कसा आहे ना ते हे आमच्याकडे राजकीय क्षेत्रामध्ये काय असतं माहिती आहे का, हे जे कार्यकर्ते असतात नेत्यांचे हे त्यांना नावं देतात. कारण की नेत्यांना असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांचा झालेला विकास म्हणजे हाच आपल्या जनतेचा विकास, ही अशी त्यांची धारणा झाली आहे. म्हणून आणि ते मोजके लोक जे कार्यकर्त्यांचे त्या नेत्याचे जे कार्यकर्ते असतात ते आपापल्या भागामध्ये आपल्या जिल्हा क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात की भाऊने बोला वो बराबर और हमने बोला तू वैसाच बोलो अभी. मग ते सगळ्यांना लागून आहे ते, मग ते तसंच बोलतात ते. मग कारण की शेवटी आमच्याकडे लोक माहिती आहे का आयडिओलॉजिकली आता पक्षाच जुडले आहेत. मग विरोधी पक्षात असणारा किंवा अपक्ष काम करणारा राजकीय क्षेत्रामध्ये एखादा किती चांगला कार्यकर्ता असेल ते मान्य करता तो चांगला कार्यकर्ता आहे, मतलब पर वो रहेंगे वो सिम्बॉल के साथ नाहीच, हे अशी प्रकारची धारणा झाली आहे. आणि त्यांना असं वाटतं की हे सगळे जुडलेले असतात. हा नेटवर्क मार्केटिंग सारखा काम है कि मेरे को कल पंचायत समिति लड़ना है, कल मेरे को जिला पद लड़ना है, कल मेरे को ग्राम पंचायत लड़ना है, तो मेरे को फुकट के पार्टी के कार्यकर्ता चाहिए. क्यों चाहिए? क्योंकि हमारे में वो कर्तृत्व नहीं है, करनी नहीं है हमारे अंदर ना. आणि ज्याला असं वाटतं की नाही 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 मेरे को गलत को मैं गलत ही बोलूँगा, सही को मैं सही बोलूँगा, आणि मी तसं बोलतो म्हणून मी जरी 3 निवड लढलो आहे, मी 3 निवडणुका पराभूत झालो आहे. मला कसं आहे ना, मला ह्या गोष्टीचा खूप हे नाही आहे. कारण की राजकारणामध्ये 2 प्रकारचे लोक येतात. एक राजकारणातून खूप पैसा कमवणे आणि एक ज्याला खरंच राजकारणामध्ये लोकांच्यासाठी काही कार्य करायचे आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांना लोकांनी 3दा संधी दिली आमदारकीची, 1दा संधी दिली खासदारकीची, आणि त्यांच्या त्या संधीच्या मुळे आम्ही राजकारणामध्ये एवढा मोठा नावलौकिक मिळाला आहे जर आम्हाला, तर त्यासाठी आपल्या आयुष्यातला काही वेळ आम्ही लोकसेवेत दिला पाहिजे. म्हणजे निवडणूक हारल्यानंतर जरूर न खचता मी पुन्हा लोकांमध्ये कामाला लागलो आहे. तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये अदानी प्रोजेक्ट आहे हो, आणि कुठेतरी जिल्ह्यामध्ये एकमात्र तो मोठा औद्योगिक ठिकाण आहे, त्याच्या काय परिस्थिती आहे? खूप लोकांच्या समस्या होत्या, माझ्याकडे अनेक प्रश्न आले की त्या ठिकाणी स्थानिक पोरांना रोजगाराला घेत नाही, बाहेरून लोक रोजगाराला घेतात आणि कुठेतरी त्याचा फायदा म्हणजे जिल्ह्यामध्ये अदानी असून सुद्धा त्याचा फायदा हा लोकांना होत नाही, असा प्रश्न विचारत आहेत. नेमकं शेवटचा हा प्रश्न आहे, नेमकं 2 मिनिटात काय सांगाल? ही चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे एक मोठा प्रोजेक्ट त्या काळात माननीय नेते प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या पुढाकाराने आला आहे. तो त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. त्याच्यामुळे धापेवाडाला एक फायदा झाला आहे, असं नाही की ते उपसा सिंचनला. पण माझं असं म्हणणं आहे की आमच्या इकडे त्याचा जो फायदा स्थानिक लोकांना जो भेटायला पाहिजे होता तो त्याप्रमाणे भेटलेला नाही आहे. मागल्याही निवडणुकीमध्ये मी लोकांना आश्वासन दिलं होतं की आपण जर आमदार झालो, कारण सध्याचे आमदार म्हणजे ज्या त्या तिरोडा विभागातले जे आमदार असतात, जे जनप्रतिनिधी असतात, ते अदानी या समूहाच्या विरोधामध्ये बोलायलाच तयार नसतात. म्हणजे तिथं किती गोंधळ झाला, काही झाला, कोणाची प्राण गेले, काय गेले, तरी ते लोकांना मदत करण्यापेक्षा ते त्यांनाच मदत करतात. तर माझं असं म्हणणं आहे, हे काही त्यांच्याशी भांडणं थोडी आहे आमचं. मीच आमदार झालो असतो तर मी तुम्हाला सांगतो, मी ह्या महाराष्ट्राचे जे काही इंडस्ट्री मिनिस्टर त्यांची, मुख्यमंत्री साहेबांची, केंद्रीय इंडस्ट्री मंत्री यांची एक सामायिक बैठक घेऊन मी हा विषय ठेवला असता की सगळीकडे जिथे जिथं देशामध्ये उद्योग चालू आहे तिथं स्थानिक लोकांना 50-60% लोकांना रोजगार मिळतो. मग आपल्या तिरोडामध्ये एवढा मोठा उद्योग आला तर स्थानिक लोकांना तिथं प्रायोरिटी का दिली गेलेली नाही आहे? आमच्या इकडे लोक फक्त तिथल्या क्लास 4 किंवा क्लास 3 लेवलच्या कामाला असतील, बाकी क्लास 1 क्लास 2च्या लेवलला सगळे बाहेरून गुजरात, उडीसा किंवा दिल्ली किंवा कर्नाटक जे काही असतील तिकडनं आलेले लोक आहेत. आपल्या स्थानिक लोक खूप कमी लोक यामध्ये आहेत. ही एक शोकांतिका आहे पण तिथली. खूप खूप धन्यवाद रविकांत, जे आमच्यासोबत जुळण्याकरिता आम्हाला वेळ दिल्याबद्दल.